सो गुड इव्हनिंग फ्रेंड्स. काल आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिस्कस करायला चालू केलं होतं. डेबिट साइड आपण पूर्णपणे काल संपवली आहे. अनेक आयटम आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आपण पाहिले हे जे स्क्रीनवर लिस्टेड आउट आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. आय डोंट माइंड. तुम्ही इनफॅक्ट स्क्रीनशॉट घ्या जर शक्य असेल तर. आय डोंट माइंड. ठीक आहे. हे सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिटचे आयटम जे ते सगळे आपले काल डिस्कस करून झालेले आहेत वर्ड बाय वर्ड. ठीक आहे. आपली जी आहे आरडीडी ची जी ऍडजस्टमेंट आहे ती मात्र पूर्ण डिस्कस केलेली नाही, कारण ते अजून ऍडजस्टमेंटच्या वेळेस आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर आज जो भाग डिस्कस करायचा महत्वाचा आहे तो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. मग सर एवढं काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड मध्ये? काहीच नाहीये, अगदी सोपी आहे. सो ज्यांनी इयत्ता 11वी व्यवस्थित केलंय अकाउंटन्सी, फॉर दोज पीपल प्लीज अंडरस्टँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स शीट हे अगदी क्षुल्लक वाटेल तुम्ही जर 11वी चांगलं केलं असेल तर. ठीक आहे. चला आपण क्रेडिट साइडला जाऊ. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला काय काय एलिमेंट येणार ते आपण पाहूयात. जस्ट लेट मी ब्रिंग द पेन इन पिक्चर. येस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला जो फर्स्ट एलिमेंट येणार आहे तो येणार आहे ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. याबद्दल ऑलरेडी बोलून झालंय आपलं. ग्रॉस प्रॉफिट कुठून आपण आणलंय प्लीज अंडरस्टँड. आम्ही यापूर्वी काय प्रिपेअर केलं होतं? ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला जो इथे मी बघा रेड कलर केलंय, होप यू कॅन सी दॅट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला जो टू ग्रॉस प्रॉफिट आलाय हाच ग्रॉस प्रॉफिट आम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे मेन्शन केलेला आहे? ऑपोजिट साइडला म्हणजे क्रेडिट साइडला. तुम्ही ही रक्कम कुठे लिहिणार आहात माहितीये? यू विल राईट दिस अमाऊंट इन द आउटर कॉलम. ही आउटर कॉलमला आपल्याला रक्कम लिहायची आहे. ठीक आहे. पुढचं जे आयटम आहे दॅट इज, प्लीज लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड ही जी आहे ही इन्कम गेन्स अँड प्रॉफिट, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड ही आहे एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ठीक, इतकं क्लिअर आहे? काही अडचण नाही. काही अडचण वाटली पिंग करा चॅट बॉक्स मध्ये मेसेज. ठीक आहे. तुमच्या काही समस्या असतील बाकी व्हॉट्सअपला पण टाका, कारण काल आनंदचं मला एक छान वाटलं की सर हाऊ टू वेक अप बिटवीन 3 to 5 AM. ठीक आहे. सकाळी 3 ते 5च्या मध्ये किंवा पहाटे लवकर कसं उठावं, अभ्यास कसा करावा, छान प्रश्न आहे. आपण त्यावर पण एक सेशन घेऊयात, कारण हे असलेच प्रश्न पाहिजे मला. तुमच्या समस्या कळल्या तर तुमच्या समस्यांवर काम करता येईल. ठीक आहे. गेल्या 9 वर्षामध्ये 7,500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना करिअर इन कॉमर्स साठी मी मार्गदर्शन केलं. मजा वाटली, कारण मुलांच्या समस्या कळतात. करिअर माहित नाही, सीएस काय हे माहित नाही खेडेपाड्यांच्या मुलांना, बिचारांची फार अवस्था वाईट आहे खेड्यामध्ये. कॉस्ट अकाउंटंट माहित नाही काय आहे, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. सीपीए काय हे माहित नाहीये, सीआय काय हे माहित नाहीये, सीएफपी काय माहित नाही. अनेक समस्या आहेत. सो विल टॉक अबाउट दिस ग्रॅज्युअल फेज मॅनर मध्ये. त्यामुळेच म्हटलं की तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहिलात तर वेळोवेळी आपल्याला हे असे सेशन घेता येतील. प्रत्येक वेळी शिक्षकाला हलवणं बरं नाही दिसत, की त्यांचे शेड्यूल असतात, स्वतःचे पर्सनल लाईफ असते. ठीक आहे. एनिवे वी विल कंटिन्यू विथ दिस सेशन. सो ग्रॉस प्रॉफिट मी सगळ्यात आधी लिहिणार आहे आउटर कॉलमला. त्यानंतर सेकंड आयटम जो आम्ही लिहिलाय, अनेक वेळा असं होतं बिझनेसची काही जागा आहे ती आम्ही रेंटलनी देऊन टाकली, तर त्या बिझनेसच्या जागेचं आम्हाला रेंट मिळतं, जागेचं भाडं. ठीक आहे. तुम्हाला भाड्याने फक्त जागाच देतात का ह्या प्रश्नाचं उत्तर जर हवं असेल तर मी सांगतो नाही, जागाच फक्त भाड्याने देतात असं नाही. पुण्यामध्ये एक छान बिझनेस आहे, तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये आयटी कंपन्या आहेत. आयटी कंपन्या यांना सगळ्यात मोठी जी गरज लागते ती लागते लॅपटॉप आणि कम्प्युटर्स. तर हे सगळे लॅपटॉप आणि कम्प्युटर सुरुवातीच्या काळात जेव्हा कंपनी नवीन असते हे विकत घेत नाही ही लोक, ही रेंट बेसिसवर घेतात. समोर एक बिझनेसमॅन असतो की जो एखादा बिझनेसमॅन असतो, तो म्हणतो की सर वी आर रेडी टू प्रोव्हाइड यू लॅपटॉप अँड कम्प्युटर ऑन रेंटल बेसिस. आम्ही तुम्हाला रेंटवर लॅपटॉप आणि पीसी देऊ शकतो. त्याचं भाडं लागतं, त्याचं बिल येतं प्रत्येक महिन्याला आयटी कंपनीला. मी स्वतः अकाउंटिंग केलं आयटी कंपनीचं 3.5 वर्ष पुण्यामध्ये, त्यामुळे मुद्दाम सांगतो की ह्या गोष्टी असतात. हे आपल्याला माहित नसतं की लॅपटॉप आणि कम्प्युटर सुद्धा भाड्याने दिले जातात बाहेरच्या जगात. त्यामुळे त्याचं रेंट जर एखाद्या बिझनेसला मिळत असेल तर ते रेंट आपण इथे लिहिणार आहोत, रेंट रिसिव्ड मध्ये. अजून काय गोष्टी भाड्याने दिल्या जातात रे? जनरेटर हे पण भाड्याने दिलं जातं, काही जणांना माहिती असेल. ट्रॅक्टर भाड्याने देतात, जेसीबी देतात. अनेक गोष्टी आहेत ज्या रेंटवर दिल्या जातात. आजच्या काळात ऍज वी नो अनेक मॅरेजेस किंवा वेडिंग फंक्शन्स, आपण आपल्या मराठीतच बोलू ह्या विषयावर. ठीक आहे. विवाह जे आहेत आजच्या काळात ते लॉन्सवर होतात मोठमोठ्या, तर मग लॉन पण भाड्याने दिले जातात. जो लॉनचा मालक आहे त्या लॉनच्या मालकाला त्या लॉनचं काय मिळतं? 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, जितक्या दिवसाचं बुकिंग असेल त्या दिवसाचं काय मिळतं? रेंट मिळतं. सो दिस रेंट
फ्रेंड्स, इट इज अ इनडायरेक्ट इन्कम. ठीक आहे, इनडायरेक्ट इन्कम आहे. रेंट रिसिव्ड इज अ इनडायरेक्ट इन्कम. अशा अनेक ठिकाणून रेंट मिळू शकतात. डिपेंड तुम्ही काय रेंट आउट केलंय. ठीक आहे. पुढचा जो इश्यू आहे दॅट बाय इंटरेस्ट रिसिव्ह. बाय इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे काय की बँक आहेत ज्यामध्ये तुम्ही सेव्हिंग डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट असे अनेक व्हरायटीचे डिपॉझिट जे ते ठेवतात. करंट डिपॉझिट नाही. करंट अकाउंटवर आपल्याला इंटरेस्ट मिळत नाही, कारण ते व्यापारी खातं आहे किंवा त्यामध्ये फ्लक्च्युएशन होतात. कुठल्या अमाऊंटवर इंटरेस्ट लावावं हे बँकांना कळत नाही, किंवा रादर ते वर्कआउट करू शकत नाही की कुठल्या रकमेवर नक्की इंटरेस्ट द्यावं. त्यामुळे करंट अकाउंटला काही इंटरेस्ट नसतं. पण सेव्हिंग अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, फिक्स डिपॉझिट अकाउंट ह्या तिन्ही वेगवेगळ्या अकाउंट्सवर जे व्याज मिळतं, इंटरेस्ट रिसिव्ह होतं, दॅट इज माय बिझनेस इन्कम. त्यामुळे आम्ही हे इन्कम कुठे लिहितोय, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितोय. त्याला ऍडजस्टमेंट असू शकतात, ते आपण त्या वेळी पुढे येतील तेव्हा पाहूयात. पुढे म्हटलंय कमिशन रिसिव्ड. अनेक वेळा एखाद्या बिझनेसला कमिशन मिळतं. कुठलं तरी काम मी एखाद्या व्यक्तीचं केलं तर मी म्हणतो बाई मेरा कमिशन. मी तुमच्यासाठी काम केलं ना, मग मला कमिशन. प्रत्येक जण आपल्याला फायदा शोधत असतो, तर बाई मी पण माझा फायदा शोधला की मी कोणाचं तरी काम करून दिलं, मला काय मिळालं पाहिजे, कमिशन मिळायला पाहिजे. सो कमिशन रिसिव्ड. अनेक बिझनेस असे पण असतात रादर की प्रॉपर्टीचा बिझनेस. मी मागे काल परवा बोलताना म्हटलं हे की इफ वी आर प्रॉपर्टी एजंट, मी जर प्रॉपर्टी एजंट असेल तर मी काय करणार, लोकांना प्रॉपर्टी दाखवणार. ती प्रॉपर्टी त्यांना आवडली तर ते प्रॉपर्टी ते भाड्याने घेतील किंवा विकत घेतील, आणि मधल्यामध्ये मला काय मिळणार आहे, कमिशन मिळेल. ठीक आहे. मालकाला मी भाडेकरू देणार आणि भाडेकरूला मालक मिळणार. मी काय करणार आहे, मला कमिशन मिळणार. मी एजंट आहे, दोघांच्या वतीने काम करतोय. घर मालकाला टेनंट कोण येते भेट घालून देतो की भाई ये बंदा है, इसको जगह चाहिए रहने के लिए पुणे में, तो इसको जगह दो. तो घर मालक जागा देणार, हा या माणसाला जागा मिळणार. मला काय मिळणार, मी तुमचं काम केलं का नाही दोघांचं. तुम्हाला भाडेकरू हवा होता, तुम्हाला मालक हवा होता, है ना. असं दोघांच्या मध्ये काम करणारा जो माणूस आहे त्याला कमिशन मिळतं. अनेक लोकांचे पुण्यामध्ये असे बिझनेसेस आहेत, फक्त रिकाम टेकडे उद्योग आहेत. असं नाही म्हणता येणार. व्यवसाय बाबांनो, ठीक आहे, लोक व्यवसाय करतात पुण्यात की कमिशन रिसिव्ह होतं त्यांना ह्या बिझनेस मधून. ठीक आहे, दोघांकडून कमिशन काढतात. घर मालकाकडून पण कमिशन काढलं जातं आणि ज्याला भाडेकरू आहे त्याच्याकडून पण कमिशन काढलं जातं. मस्त धंदा आहे हा, बिन भांडवली धंदा आहे. ध्यान दिले ना. भांडवल जास्त लागत नाही, गाडी लागते, फोन लागतो, मोबाईलमध्ये बॅलन्स लागतो, नाही तर दुसऱ्याला मिस कॉल द्या आणि त्याला म्हणा फोन कर, हे नाही चालत ना. तो कमिशन रिसिव्ड इज अ इन्कम ऑफ द बिझनेस. फाईन. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड. तुम्हाला एखाद्या सप्लायर कडून कमी दरामध्ये जर माल मिळाला असेल किंवा तुम्ही म्हटलं असेल त्यांना की साहेब डिस्काउंट द्या, तुमच्याकडून दरवर्षी माल घेतो. सो तो व्यक्ती जेव्हा तुम्हाला डिस्काउंट देतो, दॅट डिस्काउंट रिसिव्ड इज नथिंग बट युअर इन्कम. ठीक आहे, जे काही तुम्हाला डिस्काउंट मिळतं ते तुमच्या बिझनेसचं इन्कम आहे. पुढे म्हटलं डिव्हिडंड रिसिव्ड. हे डिव्हिडंड म्हणजे आपण इक्विटी शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स, ठीक आहे, अग्र हक्काचं भांडवल, भाग भांडवल किंवा सामान्य भाग भांडवल. ठीक आहे, ह्या दोन्ही पैकी कुठलंही भांडवल जर आपण कंपनीमध्ये गुंतवलं असेल तर ती कंपनी जेव्हा कंपनीला नफा होतो त्या नफ्यातून थोडासा हिस्सा, ठीक आहे, त्याला लाभ अंश असं म्हटलंय, लाभांश, लाभातला अंश जो आहे तो कंपनी काय करते, सभासदांना वाटप करते. आणि जेव्हा कंपनी हा सभासदांना वाटप करते डिव्हिडंड, हा सभासदांचा इन्कम आहे, कंपनीचा एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे, रादर अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट म्हणूयात कंपनीच्या बाबतीत. प्रॉफिट मधून डिस्ट्रीब्युशन केलं त्याला तो शब्द आहे अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. इन्स्टेड आपण आपला विचार करू, कंपनीचा जाऊ दे, आपल्याला डिव्हिडंड मिळालं की नाही. आपल्या बिझनेसला जर डिव्हिडंड मिळाला असेल, सो प्लीज अंडरस्टँड फ्रेंड्स, इट इज माय इन्कम. कधी कधी आपल्याला किरकोळ काही उत्पन्न होतात, मग ते कुठे लिहायचे हे कळत नसतं. हे कुठेच येत नाही, रेंटमध्ये येत नाही, इंटरेस्ट मध्ये येत नाही, कमिशन मध्ये येत नाही, डिस्काउंट मध्ये येत नाही, डिव्हिडंड मध्ये सुद्धा येत नाही. मग ह्याला आता कुठे टाकायचं यार. मग एक काम करा ना यार, किरकोळ उत्पन्न म्हणून दाखवा. मग त्याला शब्द दिला त्यांनी मिसलिनियस इन्कम. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला काही किरकोळ उत्पन्न होत असेल, ते कळत नसेल की कुठल्या अकाउंटिंग हेड मध्ये टाकायचंय, अकाउंटिंग हेड म्हणजे अकाउंटचं नाव काय द्यायचं हे जर कळत नसेल तर त्याला सरळ काय नाव देऊन टाका, मिसलिनियस रिसिप्ट किंवा मिसलिनियस इन्कम. शेवटचा जो सेकंड लास्ट, ऍक्च्युअली नॉट शेवटचा, 2-3 बाकी आहेत अजून. हे जे आरबीडीडी आहे, आरबीडीडी, कधी कधी असं होतं डेटर्सला तुम्ही उधारीवर माल विकता आणि डेटर कडून पैसे कमी येईल असं तुम्हाला वाटतं, किंवा डेटर आपले पैसे बुडवेल असं तुम्हाला शंका असते.
तुम्ही प्रोव्हिजन जास्त करता किंवा रिझर्व्ह जास्त करून ठेवता, आरडीडी जास्त कॅल्क्युलेट करून ठेवता. पण आता ही आरडीडी जर जास्त कॅल्क्युलेट झाली असेल तर त्याला कधी कधी रिव्हर्स पण करतायत. म्हणजे मला जास्त आरडीडी दाखवायची नाहीये, मग रिव्हर्स करताना जे एंट्री करावी लागते ती आहे बाय आरबीडीडी. एक्सेस रिझर्व्ह जो आहे तो काय केला जातो ऑपोजिट साईडला. म्हणजे डेबिटला नॉर्मली आपण आरडीडी लिहितो, क्रेडिट साईडला काय लिहायचं आरबीडीडी, रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट. ब्रॅकेटमध्ये मी लिहिलंय एक्सेस रिझर्व्ह. हे एक्सेस रिझर्व्ह जास्तीचं रिझर्व्ह जे मी ऑलरेडी लॉस दाखवलं होतं ते आता मी रिव्हर्स करतोय. म्हणजे मला असं वाटतं की माझे जास्त काही पैसे बुडणार नाही, लोक आणून देत आहेत किंवा लोक आणून देतील, हा माझा बिझनेसचा समज आहे. ठीक आहे, त्यामुळे मी एक्सेस जी रिझर्व्ह आहे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शो केलं होतं हे इथे आपण पाहूयात. ठीक आहे, हे इथे दाखवलंय का, हे डेबिट साईडला न्यू रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. ते आम्ही काय करणार रिव्हर्स करणार. रिव्हर्स करणार म्हणजे ऑपोजिट साईडला लिहिणार, कारण आता आम्हाला वाटतं की आमचे पैसे फारसे बुडणार नाही म्हणून आम्ही रिव्हर्स केले. ती ऍडजस्टमेंट येते कधी कधी, आपण पाहूयात ती कशी करायची. त्यानंतर अजून एक इश्यू आहे, कधी कधी तुम्हाला किरकोळ उत्पन्न होतात. जसं मिसलिनियस रिसिप्टच्या बाबतीत म्हटलं मी, सेम हा सन्ड्री इन्कम आहे, याच्यात नावं फक्त फरक आहे. अदरवाईज सन्ड्री इन्कम म्हणजे किरकोळ उत्पन्न. ठीक आहे, तुम्हाला कळत नाही की विच अकाउंट हेड हॅज टू बी युटिलाइज्ड, कुठला अकाउंट हेड वापरायचंय हे जेव्हा लक्षात येत नाही आम्ही सन्ड्री इन्कम म्हणजे किरकोळ उत्पन्न असं म्हणतो. येस, आपण आरडीडीच्या ऍडजस्टमेंटवर आदित्य वेगळं पूर्ण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, इट विल बी व्हेरी इझी फॉर यू, डोंट वरी. आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे सगळे ऍडजस्टमेंट. 36 ऍडजस्टमेंट आहेत, 36 ऍडजस्टमेंट बोलणार आहोत आपण. डोंट वरी, यू विल बी ऑल एन्जॉईंग ऑल दिस. हे अजून 2-4 दिवस कार्यक्रम चालू राहिला तरी मला काही अडचण नाही. ठीक आहे, आणि अजून एक थोडंसं वरती सांगून ठेवतो असं बोनस म्हणून, निश्चिंत होऊ नका, फक्त अभ्यास रेग्युलर चालू ठेवा. आणि बोर्डाला तुमची जर दया आली चुकून कधीतरी तर असं होऊ शकतं की एखादा महिना परीक्षा पुढे जाऊ शकते, पण यावर भरोसा ठेवून चालू नका. अजून हे बोर्डाकडून शिक्कामोर्तब झालेला नाही, नाही तर मला भरत सरांनी सांगितलं परीक्षा पुढे जाणार आहे, आता मस्त आराम करायचा, एन्जॉय करायचा, परत रील बनवायचे, स्टेटस बनवायचे, फेसबुकला टाकायचं, ढिंचॅक है ना, ये मत करना. ठीक आहे, चलो आगे चलते. सन्ड्री इन्कम जो आहे हा किरकोळ उत्पन्न जर तुम्हाला झाला असेल तर तुम्ही इथे बुक करणार आहात किंवा लिहिणार आहात. त्यानंतर बॅड डेट्स रिकवर्डेड, हा काय सीन हे लक्षात घ्या. अनेक वेळा असं होतं की माझ्या वर्षभरामध्ये बिझनेस करताना माझे डेटर्स उधारीवर माल तर घेऊन जातात पण माझे पैसे बुडवतात, ते पैसे देतच नाही. मी अनेक वेळा मागतो, अरे द्या रे, बिझनेस चल कराना है, मेरे को ये पेमेंट देने का, मेरे को ये खर्चे वो खर्चे, मैं सब कुछ बोलता हूँ डेटर को. भाई वो डेटर मानता ही नहीं है. पण कधी कधी असं होतं तो डेटर, त्याला दया माया येते कधीतरी आणि तो माणूस येतो एक 1-1.5-2-3 वर्षांनी, साहेब त्यावेळेस थोडीशी आर्थिक अडचण होती त्यामुळे तुमचे पैसे देऊ शकलो नाही, आता हे तुमचे पैसे जमा करा राव आणि मला सुटका करा म्हणे, मला झोप येत नाही म्हणे तुमचे पैसे नाही दिले म्हणून. सो कभी कभी ऐसा होता है चमत्कार. मला माझे एक शिक्षक भेटले होते, ते म्हणे एका मुलांनी अक्षरशः त्यांच्या क्लासची फी 17 वर्षानंतर आणून दिली. म्हणजे मधल्या काळात त्याच्याकडे पैसे नव्हते असा विषय नाहीये, गेटिंग माय पॉईंट. पण तो म्हणे की सर मला त्यावेळेस मधल्या काळात जमलं पण नाही, थोडे घरचे इश्यूज होते, मग लग्न झालं, मुलं बाळ झाले, संसाराला लागलो, मग पैसे कमवायला लागलो, मग लक्षात आलं अरे यार पैसे कमवणं फार अवघड आहे. सरांचे पैसे राहिले होते ते एक दिवस जाऊन देऊ. सर म्हणे आता मी काय रिटायर झालो म्हणे, त्या पैशाची काही मला आवश्यकता नाही, तुम्ही एखाद्या गरीब मुलाची मदत करा. ही सत्य घटना सांगतोय. तर बॅड डेट्स रिकवर्डेड याचा अर्थ असा की एकेकाळी तुमचे पैसे कोणीतरी बुडवले होते डेटर्सनी किंवा तो देऊ शकला नाही कुठल्या तरी कारणाने, त्याची आर्थिक परिस्थिती बरोबर नसेल, तो इन्सॉल्वंट झाला असेल, दिवाळखोर ज्याला आपण म्हणतो, आणि नंतरच्या काळात त्याला असं लक्षात आलं की बाबा आपल्याकडे पैसे आहेत आणि एका अमुक एक सप्लायरचे पैसे आपल्याला देणं बाकी आहे, तर तो लायबिलिटी द्यायला तुमच्याकडे येतो, तुमचे पैसे देतो, आणि तुम्ही जेव्हा ते स्वीकारता, प्लीज अंडरस्टँड, शब्द न शब्द नीट समजून घ्या, तुम्ही जेव्हा ते पैसे स्वीकारता त्याला आपण म्हणतो बॅड डेट्स रिकवर्डेड, म्हणजे बॅड डेट्स झालेले पैसे तुम्हाला प्राप्त झाले. हे बॅड डेट्स हे जे आहे ते आपल्या बिझनेसचं काय माहितीये का, इथे दिलंय बघा हे बॅड डेट्स. हे जे बॅड डेट्स आहे हे आपल्या बिझनेसचं लॉस एक प्रकारे. इट इज अ लॉस टू माय बिझनेस. माझे डेटर्सचे पैसे पूर्ण येत नाही हे त्यावेळेस, म्हणून मी जुन्या काळी काय केलं असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जुनं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनलं असेल त्यामध्ये मी डेबिट साईडला लिहून ठेवलं असेल की टू बॅड डेट्स, म्हणजे हे आमचे लॉस आहेत, हे आम्ही अक्कल खाती टाकले, हे पैसे मिळणारच नाही, हे असं बिझनेसमॅन समजून चालतं. पण कधी कधी असं होतं, आपले नशीब आपले कर्म भारी असले ना की माणसं बुडलेले पैसे सुद्धा येऊन परत देतात. तो माणूस म्हणतो साहेब आमचं चुकलं राव, तुम्ही पैसे तुमचे जमा करा आणि मला मुक्त करा म्हणे.
तर लिटरली असे पैसे येतात बरं का. माझ्या वडिलांना सुद्धा अनुभव येतात असे, ते बिझनेसमॅन आहेत. तर बाय बॅड डेट्स रिकवर्ड हा जो सीन आहे, यामध्ये तुमचा डेटर तुमच्याकडे येतो, तुमचे जे काही जुने पैसे येणं होते तुम्हाला तुमच्या बिझनेसला, तो तुम्हाला देऊन जातो. तो म्हणतो साहेब ये जमा कर केलो. मग तुम्ही पण ते जमा करता. त्यावेळेस मी लॉस बुक केला होता, जेव्हा मी पैसे बुडले होते असं समजलं होतं. आज जेव्हा मला डेटर कडून पैसे आले, मी काय बुक करणार आहे, मी म्हणणार की भाई चलो इन्कम हो गया, फायदा हो गया, बंदा पैसे दे के चला गया, भगवान तेरा भला करे. त्याच्या अजून पोराबाळांना, बायकोला, सगळ्यांनाच आशीर्वाद द्या, है की नाही. मजाक करो. सो प्लीज अंडरस्टँड, बॅड डेट्स रिकवर्ड हा तुमच्या बिझनेसचा इन्कम आहे. काय इन्कम आहे? कारण तुम्हाला बॅड डेटचे पैसे काय होतात, डेटर कडून उशिरा का असं ना प्राप्त होतात. ठीक आहे, आणि हे होतं, हे प्रत्येकाचं होतं. ठीक आहे, प्रत्येक बिझनेसमध्ये हे चालतं ऍक्च्युली. दिस इज व्हेरी नॉर्मल. तुम्हाला आजही सांगतो, माझ्याकडे एका माणसाची 4 रुपये उधारी आहे. पोहे खाल्ले होते पुण्यामध्ये, कृष्णा पोहेवाला होता. मी 2-3 वर्षानंतर त्या भागात गेलो, त्याला म्हटलं होतं राव 4 रुपये देतो तुला परत. पण काय झालं, त्याचं दुकानात तिथून हल्लं कुठे गेलं तेच कळलं नाही. मग भरपूर शोधलं त्या माणसाला. 4 रुपये अजून देणं बाकी, माझी लायबिलिटी आहे 4 रुपये, माहितीये, तो अभी भी बाकी आहे दोस्तो. पण तो भेटला की मी त्याला देईल, एवढं नक्की. ठीक आहे, 4 रुपये काय मोठी गोष्ट आहे का? सो भाई कभी कभी ऐसे होता है कि उधार के पैसे टाइम पे देने को नहीं होते, कुछ भी कारण हो सकता है, ऐसा कुछ नहीं है. तर कधी कधी ते येतात, मग तुम्ही ते बॅड डेट्स रिकवर्डेड म्हणून इन्कम दाखवायचं आहे बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये. जस्ट अ मिनिट, माऊस काहीतरी त्रास देतोय. माऊस म्हणजे लॅपटॉपचा. पुढे जे दिलंय, लास्ट ऍडजस्टमेंट क्रेडिट साइडला, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. काय असतं सर प्रॉफिट अँड सेल ऑफ असेट? प्लीज अंडरस्टँड, बॅलन्स शीटच्या असेट साइडला इथे व्हिज्युअलाइज करा गोष्टी, इथे इमॅजिन करायला शिका गोष्टी, फार फार फायदा होईल त्याचा. बॅलन्स शीटच्या असेट साइडला आम्ही काय लिहितो? बॅलन्स शीटच्या असेट साइडला आम्ही सगळे काय लिहितो? असेट नोंदवतो, राईट. हे असे सगळे असेट आहे बघा. नाही, बॅलन्स शीट इथे पर्टिक्युलर बाहेर झालंय बाय मिस्टेक, हे खोडून टाकू आपण. इथे असेट पाहिजे बरं का, इथे असेट आणि इकडे लायबिलिटी पाहिजे. बाय मिस्टेक झालेलं ते टायपिंग मिस्टेक, वी कॅन करेक्ट इट. पण हे सगळे असेट आहेत, राईट. वी ऑल नो दॅट की हे सगळे काय आहेत? असेट आहेत. हे सगळे असेट आहेत. इथे सांगण्याचा तात्पर्य हा की हे जे सगळे असेट आहेत, यातलं एखादं असेट तुम्ही काय केलं? विकून टाकलं, प्रॉफिटला विकलं. 15,000चं फर्निचर माझ्याकडे पडून होतं, एक गिरायक आलं, तो म्हणे साहेब 16,000 में लेने को तयार हूं, देते क्या? मी म्हटलं अरे यार चांगलं आहे ना राव, इतके वर्ष वापरलेलं फर्निचर एखादा माणूस येतोय आणि मला मागतोय की सर 16,000 में देते क्या? 15,000चं फर्निचर कोणी माणूस 16,000 विकायला तयार होईल? जुनं फर्निचर 1,000 रुपये तरी सुद्धा प्रॉफिट आहे. दिस प्रॉफिट, प्लीज अंडरस्टँड, 1,000 रुपये जो प्रॉफिट आहे, 15,000चं माझं असलेलं फर्निचर मी 16,000ला विकलं, हे जी प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट माझ्या बिझनेसचा इन्कम आहे. आय होप यू आर गेटिंग. ठीक आहे, हा प्रॉफिट माझ्या बिझनेसचा इन्कम आहे. तर हा प्रॉफिट आम्ही कुठे लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. जेव्हा आपण अशा पद्धतीने समजून थोडे उदाहरणं घेतो ना, गणित समजून घ्यायला, म्हणजे थेरी समजून घ्यायला, तेव्हा त्याचा जास्त फायदा होतो अभ्यासाला. आपण नुसतं रट्टा मारून टाकतो. रट्टा नाही मारायचा, लॉजिकली समजून घ्या. थोडं थोडं लॉजिक, थोडं जास्त नको. हा, एक्सक्यूज मी. जसं मी म्हटलं असेटच्या बाबतीत प्रॉफिट होतं, तर तसं त्याच केसमध्ये असेट लॉस मध्ये पण विकलं जाऊ शकतं. एखादी मशिनरी आहे, मी खरेदी केली होती जास्त रकमेला. ठीक आहे, मी सपोज खरेदी केली असेल 1,00,000 रुपयाला मशिनरी, आणि मला विकायला पाळी आली, मी 70,000ला विकली. माझ्या बॅलन्स शीट मध्ये 1,00,000ची दिसत होती ही ते बॅलन्स शीटच्या असेट साइडला, आणि मी 70,000 रुपयाला विकली. तर बाई ही 70,000ला विकली. यानंतर मला काय झालं, ऑब्व्हियसली सगळ्यांना कळतं, अकाउंटिंगचे स्टूडेंट आहोत, कॉमर्सचे विद्यार्थी, एवरीबडी नोज दॅट कि 1,00,000 रुपए का मशीन अगर 70,000 में बेच दिया तो सर मेरे को लॉस हुआ है. हा लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे दाखवतो आपण? डेबिट साइडला शो करतो. ठीक आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला हे गणितामध्ये आयडेंटिफाय करावं लागेल की कुठल्या केसमध्ये प्रॉफिट झालाय, कुठल्या केसमध्ये लॉस झालाय, आणि अकॉर्डिंगली लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, प्रॉफिट असेल सेल ऑन असेटवर तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला नोंदवणार. इथपर्यंत काही शंका असतील तर विचारा. एनी शंका, कुशंका, प्लीज आस्क मी. प्लीज टेल मी अगेन अबाउट द मिसलिनियस रिसिप्ट. फ्रेंड्स, श्रुती स्पेशली, मिसलिनियस रिसिप्ट म्हणजे किरकोळ तुम्हाला उत्पन्न मिळतं किंवा रिसिप्ट मिळते किरकोळ. कधी कधी, आता एक माझ्याकडचं उदाहरण सांगतो तुम्हाला काय गंमत झालेली आहे. माझं बँक अकाउंट नंबर जे आहे
ते अनेक वेळा मुलांना शेअर करावं लागतं कुठल्या ना कुठल्या कारणाने, की भाई तुम्हाला फी पे करायची, तुम्ही फी पे करा, बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा. माझ्या खात्यामध्ये असंच एकदा मी स्टेटमेंट पाहिलं, बँक स्टेटमेंट. तुम्हाला गंमत नाही करत, माझ्याकडे बँक स्टेटमेंट आहे अजून ते. मी जेव्हा बँक स्टेटमेंट पाहिलं त्यामध्ये ₹1 क्रेडिट, ₹1 क्रेडिट, आणि नंतर ₹5 क्रेडिट. म्हटलं अरे हे ₹1 ₹5 कोण क्रेडिट करतंय यार? दिल्ली गेटवर जर क्रेडिट होत असतील त्या माणसाच्या हातात, ती गोष्ट समजतो मी. पर यार मेरे को क्यों दे रहे यार? हा, 5 और ₹1 मेरे को क्यों दे रहे हो? हा, एखाद्या गरीब माणसाला मदत करा. मला एवढ्या छोट्या छोट्या रकमेची गरज नाही, मला मोठ्या मोठ्या रकमेची गरज आहे. सो सांगण्याचं तात्पर्य, माझ्या बँक अकाउंटमध्ये अशा काही अनॉनिमस रक्कम की जी मला माहित नाही कोणी ट्रान्सफर केली, पण किरकोळ रक्कम आहे. ₹2, ₹5, ₹10, ₹100. ₹100 पण किरकोळ आहे आजच्या काळात बरं का. पण ही रक्कम कुणीतरी ट्रान्सफर केली. आय डोंट नो, आय कांट आयडेंटिफाय हु इज द फेलो ऑर हु इज द पर्सन हु हॅज ट्रान्सफर दिस मनी इन माय बँक अकाउंट. मलाच माहित नाही. सो दिस अमाऊंट मी काय दाखवणार या रकमेला? मी याला स्पष्टपणे सांगतो, मी याला म्हणणार मिसलिनियस रिसिप्ट. किरकोळ उत्पन्न मिळालं किंवा किरकोळ मला पैसे कुठून तरी प्राप्त झाले. ठीक आहे. अजून एक उदाहरण देतो. तसं हे उदाहरण योग्य नाहीये इथे ह्या प्लॅटफॉर्मवर. वर्गात दिलं असतं तर ठीक आहे, इथं रेकॉर्डिंग चालू आहे ना. तर एक उदाहरण असं पण आहे, मी आता परवाची गोष्ट आहे, मी मॅरेथॉन पळतो, रनिंग वगैरे करतो. 10 किलोमीटर 21 किलोमीटर असं रनिंग करतो मी. तर मॅरेथॉन पळताना असंच झालं, एका रूटला मला ₹20ची नोट सापडली. झालं, कार्यक्रम सुरू. आता त्या नोटला बघून आपण तिथं सोडून तर नाही देणार, नाही जाऊन यार दुसरा काही उठाले का. भारताची नोट आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या देशाची करन्सी आहे. जस्ट मिनिट. आपल्या देशाची करन्सी आहे. तर कुठलाही व्यक्ती ती देशाची करन्सी अशी धुळीत जाऊ देणार नाही, खराब होऊ देणार नाही, त्याच्यावरून गाड्या जाऊ देणार नाही. आपल्या गाड्या पण कशा जातात माहिती नगरमधून आपल्याला, राईट? ती खराब होणार, फाटणार, अनयुटिलाइज होणार. कोणाच्या प्रॉपर्टीचं नुकसान झालं? ज्याची हरवली त्याचं तर झालंच बिचाराचं नुकसान. ₹20ची नोट हरवली. पण सगळ्यात महत्वाचं हे भारत देशाच्या रिझर्व्ह बँकेने इश्यू केलेल्या करन्सीचं नुकसान झालंय. ही नोट मला अचानकपणे सापडली. ठीक आहे, मग हे माझे मिसलिनियस रिसिप्ट मध्ये मी दाखवले तर काय तुम्हाला अडचण आहे का? मला एक किरकोळ उत्पन्न मिळालं, मी दाखवले बुक्स ऑफ अकाउंट मध्ये, मला दाखवायचंय. तुम्हाला काय अडचण आहे? आय कॅन शो दिस. मी दाखवू शकतो की मला ₹20 मिळाले. कधी कधी 500ची नोट मिळते, जुनी असेल तर फेकून द्या, ती काही कामाची नाही. ते झाले आता ते डिमॉनिटायझेशन. सो कधी कधी असं होतं की तुम्हाला काही किरकोळ उत्पन्न मिळतं, ते कुठे लिहायचं हे कळत नाही अनेक वेळा, आणि त्यामुळे तुम्ही त्याला लिहिता मिसलिनियस रिसिप्ट. अजून एक उदाहरण देतो. तुम्हाला कधी कधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून छोटस रक्कम रिफंड मिळते. तुम्ही जास्तीचं टॅक्स भरलेलं असतं ते तुम्हाला रिफंड मिळतं. तर मग कधी कधी ते टॅक्स जेव्हा रिफंड मिळतं, तुम्हाला परतावा मिळतो त्या रिफंड टॅक्सचा, तेव्हा तुम्हाला कुठे लिहायचं हे कळत नाही अनेक वेळा अकाउंटंटला. मी डायरेक्ट त्याला लिहू शकत होतो की इन्कम टॅक्स रिफंड, पण काही जणांना ज्यांना नाही कळत ती लोक काय करतात, त्याला मिसलिनियस रिसिप्टच्या कॅटेगरीमध्ये टाकून देतात. सिमिलरली मिसलिनियस एक्सपेन्सेस पण हा असाच प्रकार आहे की ज्यामध्ये आपण जो किरकोळ खर्च आहे तो मिसलिनियस एक्सपेन्सेस म्हणजे सन्ड्री एक्सपेन्सेस, दोन्ही नावं त्याला वापरा, अल्टरनेटिव्ह नाव आहेत, काही हरकत नाही, त्यामध्ये मर्ज करून टाकतो. प्रॅक्टिकली अकाउंटिंग, थेरॉटिकली अकाउंटिंग फार जमीन आसमानचा फरक आहे. मी पुढे जातो. मला वाटतं मी प्रश्नाचं उत्तर दिलं तुमच्या. पुढे जाऊ आपण. अजून थोडासा भाग राहिलाय, तो क्लोज करायला पाहिजे. माऊस एक तर खरंच काय चालत नाही, का कळत नाहीये. पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला अजून एक आयटम येतो मित्रांनो, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोच आहे की यस, माऊस खरंच त्रास देतोय आज. लाईट येते जाते, त्याची लूज झालंय थोडंसं कनेक्शन त्याचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला 2 आयटम दिसतात बघा तुम्हाला अजून लिहिलेले. बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, हे तुमचं इन्कम आहे. हे भागीदारी संस्थेचं इन्कम आहे, पार्टनरचं नाही म्हणते मी. हे अकाउंटिंग भागीदारी संस्थेचं आहे, प्लीज लक्षात घ्या. अकाउंटिंग पार्टनरशिप फर्मचं आहे, भागीदाराचं नव्हे. जेव्हा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मिळतं, ड्रॉइंग कोणी केलेलं असतं? पार्टनरनी. पार्टनर पर्सनल यूज साठी गुड्स, कॅश, बँक बॅलन्स युटिलाइज करतो, वापरतो. ते वापरल्यानंतर भागीदारी संस्थेच्या पत्रकामध्ये ठरलेलं असतं की या पार्टनरला पैसे पर्सनल यूज साठी वापरायला बिझनेस मधून घेतल्यामुळे ह्याला आपण व्याज लावणार आहे. तुम्ही जर ₹50,000 पर्सनल यूज साठी घेतले असतील तर तुम्हाला बिझनेस काय करेल? व्याज लावेल. आणि हे व्याज जे आहे
बिझनेसचं इन्कम असेल, कारण बिझनेसला ते मिळणार. ठीक आहे, याच्यासाठी मी काल परवा एक असंच उदाहरण दिलं गंमत म्हणून, की ही तुमची पार्टनरशिप फर्म आहे आणि इथे हे दोन कोण आहेत, पार्टनर आहेत. यांच्यापैकी जो आपला पार्टनर ए आहे यांनी काय केलं, बिझनेस मधून पर्सनल यूज साठी ड्रॉइंग केले म्हणजे पर्सनल यूज साठी पैसे काढले. ड्रॉइंग जेव्हा केलं जातं पार्टनर कडून, बिझनेस मधून पैसे जेव्हा काढले जातात वैयक्तिक वापरासाठी, त्या केसमध्ये पार्टनरनी भागीदारी संस्थेला काय देणं अपेक्षित आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. हा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग प्लीज लक्षात घ्या, पार्टनरचा एक्सपेन्स आहे पण पार्टनरशिप फर्मचा इन्कम आहे. ठीक आहे, एक्सपेन्स ऑफ पार्टनर इज इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म. एवढं सोपं गणित आहे. तुम्ही जर मला फी दिली तर माझं इन्कम आणि तुमचं एक्सपेन्स आहे, हे लक्षात ठेवा. डॉक्टरनी दात काढले तुमचे आणि त्यांनी फी मागितली तर तुम्ही त्याला इन्कम देताय आणि तुमचं ते एक्सपेन्स आहे. क्लिअर? हे तसंच आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. सगळ्यात शेवटी जेव्हा सगळ्या ऍडजस्टमेंट होतात, P&L अकाउंट क्लोज केलं जातं. क्रेडिट साईड मोठी असेल, डेबिट साईड छोटी असेल तर आम्ही त्याला म्हणतो नेट प्रॉफिट. हे नेट प्रॉफिट जे कोणी पार्टनर असतील त्यांच्यामध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो, ज्याला आम्ही PSR म्हणतो, यामध्ये काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं प्रॉफिट शेअरिंग रेशो. जर प्रॉफिट शेअरिंग नाही असेल तुमच्या गणितात दिलेलं, देन तुम्ही काय करणार आहात, इफ द प्रॉफिट शेअरिंग रेशो इज नॉट गिवन, then you are going to distribute profit equally among the partner. I hope you are getting. डेबिट साईड जर मोठी असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची आणि क्रेडिट साईड जर छोटी असेल, म्हणजे एक्सपेन्स जास्त इन्कम कमी असं जर असेल, तर तुम्हाला होणारे नेट लॉस, गेट लॉस नाही म्हटलं मी, थांबा अजून 8 वाजायचे, तुम्ही लगेच निघून जाल मधूनच. नेट लॉस म्हटलं, नेट लॉस होणार आहे तुम्हाला. आणि नेट लॉस जरी झाला तरी सगळ्या पार्टनरला नेट लॉस PSR मध्ये, प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. सेकंडली, जर रेशो नसेल दिलेला गणितात, मी पुन्हा सांगतोय, लॉस सुद्धा इक्वली डिस्ट्रीब्यूट करा. नाहीतर एच्या गळ्यात मारणार, तू जास्त घे मी कमी घेतो, असं नाही चालत. तो एक काय तुमचा भाऊ आहे का की तू जास्त घे लॉस आणि मी कमी घेतो, तू मोठा आहे ना, असं नाही चालत. क्लिअर? सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण जेव्हा क्लोज करतो, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जे काही असेल दॅट विल बी ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. यासाठी आपण पार्टनर्स कॅपिटल म्हणून सुरुवातीला शिकलो इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप मध्ये पहिल्याच दिवशी. निवेदिता म्यूट करतोय तुम्हाला, थोडासा आवाज येईल तुमचा म्हणून, बाकी काही नाही. हा, थँक्यू, तुम्हीच म्यूट करून घेतलं, हरकत नाही. सो फ्रेंड्स, इथपर्यंत काही प्रश्न असतील तर विचारा. मी कारण पुढच्या सेशनला बॅलन्स शीट घेणार आहे. आपले 2-3 मिनिटात हा लेक्चर जो आहे तो बाइंड अप होईल. परत सेम लिंकला जॉईन करायचंय. 25 जण आहात तुम्ही. येस, प्लीज आस्क मी. Interest on drawing. Can I again explain? Okay, no issues. I can explain you. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग फार सोपी कन्सेप्ट आहे. असं ऍज्युम करू, तुम्ही आणि मी, आपण दोघं काय भागीदारी संस्थेचे पार्टनर आहेत. भागीदारी संस्थेचे पार्टनर असल्यानंतर तुम्ही जसं भांडवल देता आणि भांडवलावर व्याज घेता भागीदारी संस्थेकडून, अगदी तसंच तुम्ही काय करताय, पर्सनल यूज साठी भागीदारी संस्थेमधून पैसे काढताय किंवा गुड्स काढताय एका विशिष्ट रकमेचे. आणि हे जेव्हा करताय, ठीक आहे, तेव्हा भागीदारी संस्थेला तुम्ही इंटरेस्ट द्यायला पाहिजे ड्रॉइंग्सवर. ड्रॉइंग्स म्हणजे मनी और गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज बाय द पार्टनर. ठीक आहे, त्याला ड्रॉइंग्स म्हणतो आम्ही. वैयक्तिक वापरासाठी जर मी पैसे काढले असतील बिझनेस मधून, ठीक आहे, मला चित्रपटाला जायचंय माझ्या बायको सोबत, मी म्हंटल त्या बिझनेसच्या एका पार्टनरला की भाई मेरे को एक जरा 500-600 रुपये दे, जरा तेरे भाभी को मूवी लेके जाना है. हा, हे पर्सनल यूज साठी घेतले तुम्ही पैसे. मग या पर्सनल यूज साठी घेतलेल्या पैशांवर एक विशिष्ट कालांतराने आपण काय लावतो, व्याज चार्ज करतो, इंटरेस्ट चार्ज करतो. त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज करण्याच्या पद्धती आहेत, तुम्हाला एवढं बारीक कावे नाही आहेत, पण आहेत त्याच्या काही पद्धती. CBSE बोर्डाचं जर पुस्तक पाहिलं तर अतिशय खोलमध्ये सखोल ज्ञान दिले त्यांनी. ठीक आहे, पण इंटरेस्ट लावलं जातं. भागीदारी संस्था इंटरेस्ट चार्ज करते ऑन इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. हे अकाउंटिंग जे चालू आहे आत्ता, हे पार्टनरशिप फर्मचं अकाउंटिंग चालू आहे असं मी म्हटलं. आणि जेव्हा पार्टनरशिप फर्म इंटरेस्ट चार्ज करते ड्रॉइंग्सवर, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे भागीदारी संस्थेचं काय इन्कम आहे. त्यामुळे आपण लिहितो त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इतकंच मी म्हटलं. सो थोडक्यात ही जी आमची पार्टनरशिप फर्म आहे, इथे जी पार्टनरशिप फर्म मी ड्रॉ केली आहे, यांच्याकडून जेव्हा पैसे विड्रॉ करतील पार्टनर पर्सनल यूज साठी, या पार्टनरला
भागीदारी संस्थेला काय द्यावं लागेल? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. दिस इज द ओनली स्मॉल कन्सेप्ट. परत काही इश्यूज असतील तुम्ही परत विचारा, हरकत नाही, ठीक आहे, पण क्लिअरिटी घेऊन जा. दॅट इज व्हेरी इंपॉर्टंट. जो भी 10-15 दिन अपने हाथ में ना, व्यवस्थित अभ्यास करा. दिस रिव्हिजन इज ओनली फॉर यू पीपल. मी ऍक्च्युली खेड्यातली पण मुलं जॉईन करण्याचा प्रयत्न करतोय. आय एम नॉट शुअर कुठून कुठून तुम्ही जॉईन होताय. कराळे सरांचे विद्यार्थी आहेत, कापसे सरांचे कुणी आहेत का ते मला प्लीज व्हॉट्सअप करा. आणि अजून इतर कोणी शिक्षकांचे असतात प्लीज तेही मला अपडेट करा. कारण मला शिक्षकांना पण सांगता येईल की सर तुमचे विद्यार्थी मला रेग्युलर जॉईन करतायत म्हणून. मागच्या वर्षी 70 मुलं होते, आज 24च मुलं आहेत. मला काय कनेक्शन कळत नाहीये. अभ्यासाची गंमत कमी झाली का काय माहिती. असं नका करू. ठीक आहे, आपण पुन्हा जॉईन होणार आहोत इमिजिएटली. एक 5 मिनिटं फक्त द्या मला रिजॉईनिंगला. आपण लेफ्ट होणार आहोत या मीटिंग मधून. ठीक आहे, बॅलन्स शीट घ्यायचं आपल्याला लगेचच आणि पुढे ऍडजस्टमेंट. अर्धा तास अजून आहोत आपण सोबत. काही प्रश्न असतील मला व्हॉट्सअप करा प्लीज. माझा नंबर तुम्हाला पाठवलाय, पुन्हा पाठवतो मी. ठीक आहे, इट्स 9595222630. तुमचं नाव, नंबर, पत्ता प्लीज पाठवाल. ठीक आहे, आय एम जस्ट स्टॉपिंग दिस. आपण पुन्हा जॉईन होतो सेम लिंकवर.